म्हणजे जर समजा तुमचा महिन्याचा खर्च 50,000 रुपये म्हणजे वार्षिक खर्च 6 लाख रुपये असेल आणि आपल्या घरातल्या कमवत्या व्यक्तीच्या पश्चात जर आपल्याला 25 लाख रुपये मिळाले तर ते पुढच्या 4 वर्षामध्ये संपतात. बरोबर. तर पहिली गोष्ट आहे हे 11 नियम मी तुम्हाला काही सांगणार आहे. तर मला वाटतं त्या रिलेटेड एक छोटंसं पुस्तक पण आज आपण तुम्हाला जाताना देतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे नवरा आणि बायकोमध्ये, पती आणि पत्नीमध्ये आर्थिक जीवनाबद्दल पारदर्शकता असावी. खूप वेळा हजबंड बाहेर बिझनेस करत असतो, नोकरी करत असतो, तो त्याचे निर्णय घेतो, तो लोन काढतो, फॅमिलीला बोलतो तुला काय करायचं तू टेन्शन घेऊ नको. बरोबर. पण आता टेन्शन घ्यायची नाही, या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मी एक केस अशी हँडल केली होती. माझ्याच क्लायंट आहेत, चेंबूरला राहतात. हजबंडला अटॅक आला आणि त्यांना माहिती होतं की फक्त 3 करोडचं लोन आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या बोलतात की महेश सर मला रडायला पण वेळ नव्हता कारण मला हजबंड गेल्यानंतर एक गोष्ट कळाली आमच्यावर 3 करोडचं नाही 6 करोडचं लोन. जस्ट इमॅजिन करा की ती त्याच्या हजबंड बरोबरच बिझनेस करते, त्यांनी पण काही कुठे उधळायला लोन घेतला नव्हतं. व्यवसायासाठी दुबईमध्ये फ्लॅट, आपला ग्लोमॅक्स खारघरचा मॉल आहे तिथे फ्लॅट, तिथे गाड्या होते. ग्लोमॅक्स मॉलची हालत आपण बघतोय, ते विकण्यासाठी आपण नंतर त्यांना मदत केली. पण सांगायचं तात्पर्य आहे की आर्थिक व्यवहार होताना अशा पण काही केस स्टडीज बघितल्या की महिला बिझनेस करताना लॉसमध्ये जातात. नवऱ्याकडून कुठे लाखभर रुपये घेतले असतात, पण सांगायचं कसं म्हणून मग मैत्रिणीकडून परत लाखभर रुपये घेतले आणि मग प्रॉब्लेम मध्ये गेला आणि मग नंतर जेव्हा कळतं मग घरातले बोलत बिझनेस बंद कर. बरोबर. ह्याच्यासाठी तुमच्या म्हणजे हजबंड असेल म्हणजे एव्हरी ह्युमन बिंग ॲज अ ह्युमन बिंग आपण इनडिसिप्लिन असतो. बरोबर. म्हणजे आपल्याला पुढच्या चौकोनात राहायला आवडत नाही. बरोबर. जसं मगाशी डॉक्टर आशा मॅडम सांगत होत्या की चालायला जायला पाहिजे, प्रत्येकाकडे स्कूटी आहे. बरोबर. त्यामुळे चालणं होत नाही. मस्त माहिती आहे की चालणं किती गरजेचं आहे. बरोबर. पण ह्याच गोष्टी ज्या आहेत की आपले आर्थिक व्यवहार म्हणजे कुठचाही आर्थिक व्यवहार जो तुम्ही काही करत असाल तर तो आपल्या हजबंडशी आपल्या वाईफशी डिस्कस करणं गरजेचं आहे. बरोबर. जेणेकरून लाईफ इज मिझरेबल. म्हणजे कधी काय होईल, आपण जन्माला आलो, मग मॅडम बोलतात जन्माला आलो तुमची काळ आणि वेळ. बरोबर. प्रत्येकाचा एक एंड एक्सपायरी ठरलेली आहे, पण ती एक्सपायरी कुणाला माहिती नाही. बरोबर. त्याच्यासाठी पहिला नियम आहे की आर्थिक विषय ज्या काही गोष्टी असतील त्या नवरा बायकोमध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. ही आर्थिक जीवनाची पहिली पायरी. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजनला आपल्या आर्थिक विषयाचा आकडेमोड काढली जाते. जे लाल चोपडी जी बोलली जाते त्या लाल चोपडीवर ते लिहितात की गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी 75 लाख रुपयाला होतो तर आता मी 65 लाख रुपयाला आहे की 85 लाखला. बरोबर. त्याच पद्धतीने आपल्याकडे 3 ते 6 महिन्याचा वर्षाचा म्हणजे 3 ते 6 महिन्याचा बॅकअप. तिसरा वार्षिक कमाईच्या 20% रकमेचा टर्म इन्शुरन्स काढून घ्या. टर्म इन्शुरन्स म्हणजे जसं आपण आपल्या ऍक्टिव्हाचा काढतो किंवा आपल्या 4 व्हीलरचा इन्शुरन्स काढतो तसाच टर्म इन्शुरन्स असायलाच पाहिजे. जेवढी तुमची फॅमिलीची गरज आहे तेवढी. याच खूप जणांना सांगतो माझा 2.5 करोडचा टर्म इन्शुरन्स आहे. तर बोलतात 2.5 करोडचा. हा, मी माझी गरज तेवढी. माझ्या वाईफच्या आणि मुलाच्या नावावर 1.5 करोडचा टर्म इन्शुरन्स. आई वडिलांसाठी 1 करोडचा आहे. हे दोघांना समोर बसून सांगितलेलं आहे. 1.5 करोडचा वाईफ पत्नीच्या नावावर का आणि आई वडिलांच्या नावावर 1 करोडचा का. कारण का तुम्हाला सांगतोय, खूप वेळा आपल्या समाजामध्ये मृत्यूबद्दल बोललं जात नाही. बरोबर. असं काही बोलायला लागलं तर तुला काय धाड भडली असली बोलायची. पण हा विषय मी माझ्या घरी जवळपास 3 महिने घेत होतो. 1.5 महिने वाईफ बोलत नव्हती हे तू असलं काय बोलतो. पण जेव्हा अशी काही घटना घडते, XYZ व्यक्ती जातो, भले सासू सासरे की सून असते त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल, पण 2 टीम होतात, सासरची आणि माहेरची. बरोबर. याच्यासाठी आणि जेव्हा ती लोक येतात ती लोक म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणूनच बघतात. नाही नाही आई वडिलांचा मुलगा गेलेला आहे, बरोबर, यांना जास्त पैसे मिळायला पाहिजे. त्यापेक्षा आधीच हे क्लिअर असणं गरजेचं. नाहीतर ज्या पैसे कमवण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो आणि तिथे दुरावा निर्माण होतो. बरोबर. याच्यासाठी प्रॉपर नॉमिनी असणं गरजेचं. 1 करोडसाठी माझ्या आई वडिलांसाठी आणि बाकीचे 50 लाख रुपये तर माझं घर होम लोन चालू आहे, जे 40 लाख रुपयाचं होतं आता 30 लाख रुपयेपर्यंत राहिलेलं आहे.
आणि बाकी बिझनेस लोन आहे 10-15 लाख रुपयाचं, त्याच्यासाठी 50 लाख रुपयाचा वेगळा. म्हणजे उद्या मला जर काही झालं तर माझ्या फॅमिलीकडे कोणीही 1 रुपया मागायला येणार. ह्यासाठी आपली गरज किती? सचिन तेंडुलकरचा हाच इन्शुरन्स 600 करोडचा, बरोबर. मग भले जो माणूस ज्या जसं चौथं फॅमिलीचा 5 ते 10 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, बरोबर. आज मॅडम आहेत किंवा डॉक्टर्स इथे आपल्याकडे आहेत, या मॅडम डॉक्टर आहेत. तुम्ही विचार करा की खूप जण आम्ही जेव्हा सांगतो, मोहित मॅडम पण आहेत ज्यांचे मिस्टरांचं पण खूप चांगल्या इन्शुरन्समध्ये काम करतात, तर आम्ही जेव्हा इन्शुरन्सचा प्रीमियम सांगतो तेव्हा खूप जण बोलतात सर स्वस्तातला सांग. आपण मोबाईल घ्यायला जातो 12,000चा, घेऊन येतो 16,000, बरोबर. कारण आपल्याला दरवेळेला अपग्रेडेड मॉडेलच आवडतं, बरोबर. साडी घ्यायला जातो 1,000 रुपयाची, आपल्याला 1,500ची आवडते. 1,500ची साडी घ्यायला गेल्यावर 2,000ची आवड. ही सायकोलॉजी आहे ह्युमन. पण जेव्हा आम्ही एखादा चांगला इन्शुरन्स सांगतो तेव्हा लोक बोलतात सर कमीतला सांगा, बरोबर. आज तुम्ही विचारा इथे अशा हॉस्पिटल आहे किंवा काय, आज नॉर्मल जर तुम्हाला सिंगल रूम घ्यायची आहे तर 3,000च्या खाली हे नाही आहे, बरोबर. आणि लोकांचे इन्शुरन्स असतात फक्त 1.5 आणि 2 लाख रुपये. आणि इन्शुरन्सचं महत्त्व विचारायचं आहे तर हॉस्पिटलच्या बाहेर जी लोक काउंटरच्या इथे मध्ये जा, ते कॉल लावत असतात एकमेकाला, 50,000 आहेत का, 60,000 आहेत का, कशाला. त्यापेक्षा मी बोलतो आज आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी 1,000-1,500 रुपये जातात. त्यापेक्षा 15,000 रुपयामध्ये जर तुमची 15 ते 20,000 रुपयामध्ये 4 जणांच्या फॅमिलीसाठी चांगला 7 ते 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि आपण मिडल क्लास फॅमिली आहे, आम्ही सगळ्यांना सांगतो एक इन्व्हेस्टमेंट 2,000 रुपये महिन्याला कमी झाली तरी चालेल, पण इन्शुरन्समध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करू नये, बरोबर. त्यानंतर स्वतःच्या रिटायरमेंटसाठी कमाईच्या 10% तरी महिन्याला इन्व्हेस्टमेंट करा. जर इथे महिला असतील ज्या महिन्याला 10,000 रुपये कमवते, असं समजा तुम्ही 9,000 रुपये कमवत, आज कुठेही गेलं 10,000 रुपयाची गोष्ट घेतली तर त्याच्यावर आपल्याला जीएसटी किती भरावा लागतो? जीएसटी किती भरावा लागतो? 18%, बरोबर. 18% गव्हर्नमेंटला देतो, तर मी म्हणतो 10% सेल्फ टॅक्स लावा आणि स्वतःसाठी गुंतवणूक करा. नाहीतर गुंतवणूक कधीच होत नाही. नाहीतर आपली मैत्रीण एखादी असते, ती कुठेतरी छोटा सरकारी जॉब करत असते, आपण 25,000 कमवत असतो, ती 15,000 रुपये कमवत असते, पण ती जेव्हा रिटायर होते ना तिला 50 लाख रुपये 40 लाख रुपये मिळतात. का माहिती? तिचा पगार असतो 20,000 रुपये, कट होऊन तिच्या हातात 15,000 येतो, बरोबर. पण आपण काय असतो, आपल्या हातात सगळा पगार आपल्या हातात येतो, त्यामुळे आपणच त्याचे मालकी नसतो, बरोबर. त्यामुळे पहिलं तर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करा 10% तरी. नाहीतर आपलं काय होतं, बिझनेस करणाऱ्यांचं बिनपगारी फुल अधिकारी, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट, आपल्या मुलांना आपल्या आर्थिक पूर्तेनुसार शिक्षण द्या. आज तुम्ही बोलाल हे मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, पण आज मी 1600 फॅमिलीशी डायरेक्ट कनेक्टेड. मी कामोठ्यातली एक फॅमिली अशी सांगतो ज्यांनी फ्लॅट विकून भाड्याने आई वडील राहत आहेत आणि मुलाला USA ला पाठवलं. त्या मुलाला आज 1.5 करोडचं पॅकेज आहे, पण अजून तो मुलगा बोलतो, म्हणजे आई वडील बोलतात घर घ्यायचं आहे, बरोबर. तर तो मुलगा बोलतो नाही माझंच इथे भागत नाही. कामोठ्यातली ही परिस्थिती आहे इकडे. आणि आपला प्रॉब्लेम काय माहिती का, आपलं एक वाक्य आहे मिडल क्लासचं, आणि तिथे आपण सगळे प्रॉब्लेम मध्ये काय वाक्य सांगतो, मला जे नाही मिळालं ना ते मला माझ्या मुलांना द्यायचं. हा ट्रॅप आहे. तुम्हाला खरं सांगतो, मी अशा फॅमिली बघतोय समोरून इकडे. माझे गुरु आहेत, गुजराती आहेत. गुजराती लोकांकडून खूप सारं प्रॅक्टिकल तुम्ही शिकू शकता. आपल्या समाज त्यांना नावं ठेवतो, म्हणून प्रत्येक समाजाकडून काहीतरी शिकण्यासाठी. तर त्यांचा मुलगा आज सिंगापूरला MBA करतोय, पण मी 2014ला त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला दाखवलं. त्या मुलाला म्हणजे त्यांनी कॉल लावला होता, म्हणजे तेरे को दिखाता हूँ कहाँ पे, जॉब पर आहे. तर कहाँ पे जॉब पे कहाँ पे, तुमचा डॉमिनोज मध्ये काम करतो. जस्ट इमॅजिन करा, करोडो रुपयेवाले व्यक्ती आहे. म्हणजे मोतीलाल ओसवाल कंपनी कोणी ऐकली असेल शेअर मार्केटमधली, लोअरला त्यांचं ऑफिस आहे. व्हाईस प्रेसिडेंट ते होते त्याचे. तेव्हा त्यांना पॅकेज स्वतःला 3 करोडचं पॅकेज होतं. त्यांचा मुलगा डॉमिनोज मध्ये काम करतो. विचारलं सर डॉमिनोज का, ते बोलले
डॉमिनोज, मॅकडॉनल्ड, फ्युचर ग्रुप, टाटा म्हणजे टाटा बाजार वगैरे अशा ठिकाणी मुलांना जॉबला पाठवा. का माहिती आहे, म्हणजे 6 महिने ट्रेनिंग देतात की ग्राहकांशी बोलायचं कसं, पोलाईट वागायचं कसं, आणि तिथे यांची बुद्धी बरोबर नीट आणायचं काम करतं. आता माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, त्याला जर तुम्ही कधी भेटला तर त्याला विचारा, तर तो बोलेल मला 12th नंतर मॅकडॉनल्ड, तो बोलतो मला कळंबोलीच्या मॅकडॉनल्डमध्ये मी कामाला जातो. बरोबर. इकडे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, मुलांना आपल्या कृतीनुसार शिक्षण द्या. हे का तुम्हाला सांगतो, आज बघा आपल्याकडे सगळ्या युनिव्हर्सिटी येतात. MIT युनिव्हर्सिटी आपल्याकडे आली आहे. फॉरेनमध्ये जेव्हा मुलांना शिक्षण द्यायचं तर त्यांच्या अकॅडमिक रेकॉर्डवर त्यांना लोन मिळतं. आपल्या इथे अजून आई वडिलांच्या IT फाईलवर लोन मिळतं. बरोबर. तो ट्रेंड पुढच्या 10 वर्षामध्ये इंडियामध्ये येतो. त्यासाठी मुलांना तयार करा की बाबा तुझं तू अकॅडमिक चांगलं ठेव, 12वी नंतर तू म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत आपण देऊ शकतो इझिली, पण PG पोस्ट ग्रॅज्युएशन तुला तुझ्या बळावर करायचं. का सांगतो, कारण ह्या जगामध्ये आज एज्युकेशन लोन देणाऱ्या हजारो लाखो इन्स्टिट्यूट आहेत, पण रिटायरमेंटचं लोन देणारी एकही इन्स्टिट्यूट नाही. बरोबर. त्यामुळे थोडं सेल्फिश व्हा. नाही तर का तुम्हाला सांगतो, आज जो भारत आपण बोलतोय की जो यंग भारत आहे, बरोबर, पण हाच भारत पुढच्या 30 वर्षांमध्ये सर्वात म्हातारा भारत होणार आहे. आज युरोप किती जणांना माहिती असेल मला माहिती नाही, पण युरोप आज जगात सर्वात जास्त म्हातारी लोक तिथे राहतात. गव्हर्नमेंट चालवतो. का तर तिथे लोकांकडे म्हणजे रिटायरमेंट काहीच नाही. 60ला ते रिटायर झाले, नंतर पैसे संपले, घर विकलं वगैरे वगैरे, आणि आता त्यांचं वय आहे 78. स्टील दे अलाइव्ह, पण तरतूद काहीच नाही. मग ते दिवसभर बाहेर निघतात, मग कोणतरी दाढी करतं, कोणाची काय सलून चालवतात छोटे मोठे, आणि त्याच्यामधून म्हणजे दिवसाला त्यांना 4-5 युरोज मिळाले की ते ओल्ड एज होम मध्ये त्यांना 2 युरोज वगैरे भरून त्यांना तिकडेच राहणीमान म्हणजे मिळतो. आपल्या भारतामध्ये ते होऊच शकत नाही, एवढा मोठा भारत. बरोबर. युरोप हा म्हणजे संपन्न देश आहे, त्यामुळे त्यांच्या देशाला हे पॉसिबल होतं, आणि लोकसंख्या कमी आहे. म्हणजे युरोप आपल्यापेक्षा डबल आहे, लोकसंख्या महाराष्ट्राला. जस्ट इमॅजिन करा. आपल्याकडे काय पूर्ण होलसेलमध्ये लोकसंख्या आहे. त्यामुळे आपल्याला आपली स्वतःची साठी एक फंड रेडी ठेवायला पाहिजे. त्यामुळे मुलांना शिक्षण देताना कुठेही इमोशनल होऊ नका. बरोबर. त्याचबरोबर 7वा आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, गरज आणि इच्छा यानुसारच आर्थिक निर्णय. खूप वेळा माझ्या मैत्रिणीने 2 BHK घेतलेला आहे, म्हणून आपण बोलतो की नाही आपल्यालाही 2 BHK घ्यायचं आहे. कारण तर यामध्ये खूप आपण प्रॉब्लेममध्ये येतो. फॅमिली 10-10 वर्ष मागे निघून जातात, का तर जिकडे 25,000चा EMI तिकडे 45-40,000चा EMI भरावा लागतो. घर हे सर्वस्व नाही. बरोबर. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, आपण ॲसेट वाईज खूप श्रीमंत आहोत आणि कॅश वाईज पुअर आहोत. कारण आपल्या देवदेवतांनीच युद्ध लढले जमिनीसाठी वगैरे. बरोबर. तर याच्यासाठी गरज आणि इच्छा, आपली गरज काय, नाहीतर आज आपण बघतो कामोट्यामध्ये पनवेलमध्ये की मोठा 2 BHK घेतला जातो, 3 BHK घेतला जातो, आणि नवरा बायको दोघांना कामाला जावं. बरोबर. आणि मग नंतर कळतं की मुलांकडे लक्ष नाही दिलं, मग कळतं की अरे यापेक्षा 1 BHK फ्लॅट असता तरी संसार चांगला झाला. बरोबर. हे लेडीजसाठी सांगतो. आणि त्याचबरोबर हजबंड लोक पण काही चूक करतात. गरज नसताना कार घेणं, गरज नसताना आयफोन, लॅविश लाईफस्टाईल जगणं. यामुळे एकच सांगतो, फोकस ऑन रोटी कपडा मकान. नाहीतर आज सगळ्यांचा फोकस आहे डॉमिनोजची रोटी, बरोबर, बिबाचा कपडा, बरोबर, आणि लक्झरियस मकान. ब्रँडेड आपण जेवढे घरामध्ये जास्तीत जास्त आणणार तेवढं आपलं बॅलन्स शीट खराब होत जाणार. बरोबर. त्यामुळे रोटी कपडा मकानवर जास्तीत जास्त फोकस करणं. आणि कोविडमुळे तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळालेल्या आहेत की हेल्थ महत्वाची आहे, लाईफस्टाईल महत्वाची नाही. बरोबर. त्याचबरोबर 8वा आणि महत्वाचा पॉईंट, महत्वाच्या कागदपत्रासाठी वेगवेगळ्या फाईल बनवा. एक चांगली फाईल घ्यायला 20 रुपये लागतात. बरोबर. 6 फाईल जर बनवल्या 120 रुपयामध्ये काम होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये लोनची फाईल वेगळी, इन्व्हेस्टमेंटची फाईल वेगळी, इन्शुरन्सची फाईल वेगळी, तुमचे KYC डॉक्युमेंट, आधार कार्ड वगैरेची फाईल वेगळी, शैक्षणिक डॉक्युमेंटची फाईल वेगळी. अशा 6 वेगवेगळ्या पद्धतीने. नाहीतर आपण काय करतो, कोणतरी ज्वेलर्सवाल्याने आपल्याला एक फाईल पिशवी दिलेली असते आणि त्याच्यात सर्व घुसून ठेवलेलं असतं.
बरोबर. आणि मग कोणतरी हॉस्पिटलाइज होतं, कोणतरी महत्वाच्या कामासाठी जाताना तो कॉल करतो, अरे हे कुठे ठेवलेलं आहे, आणि मग आपली तारांबळ होते. बरोबर. त्यासाठी इन्शुरन्ससाठी वेगळी फाईल, इन्व्हेस्टमेंटसाठी वेगळी फाईल असणं गरजेचंच आहे. एखादा दिवस मुलांसाठी आपण खूप साऱ्या प्रोजेक्टवर एक एक दिवस घालवतो, तर हा एक दिवस प्रोजेक्ट घ्या की आपल्याला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वेगळे करायचे आणि त्याचे झेरॉक्स काढून ठेवा प्रत्येक डॉक्युमेंटची. आणि त्याचबरोबर आज जीमेलच्या अकाउंटला 15 GB चा डेटा आपल्याला फ्री आहे, तर तिथेही आपण ठेवू शकतो. म्हणजे आज आधार कार्डचा फोटो काढला, तो हजबंडच्या ईमेल आय डीवर सेंड करून ठेवा. आम्ही मित्र फिरायला गेलो होतो आणि मलेशियाला आमच्या 3 जणांचे पासपोर्ट हरवले होते. आमचा एक मित्र टेक्नो सैवी होता. त्यांनी जेव्हा आम्ही मुंबई एअरपोर्टला होतो तेव्हा त्यांनी सगळ्यांचे पासपोर्टचे फोटो काढून जीमेलला पाठवले होते. मग ते पाठवल्यानंतर आम्ही इंडियन एम्बेसीशी हे केलं आणि आम्हाला टेम्पररी विजा मिळाला. इम्पॉर्टन्स ऑफ म्हणजे डॉक्युमेंटेशन. आज आपल्याकडे स्मार्टफोन आहे, पण आपण त्याचा स्मार्ट वापर करत नाही. आपण फक्त 2च वापर करतो, व्हॉट्सअप आहे, फेसबुक. बरोबर. इकडे त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, बिझनेस करणाऱ्या लेडीज किती आहे?